नमस्कार, मी गोपाळ कुलकर्णी. माध्यम वृत्तमध्ये आपलं स्वागत आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती व ब्रिक्स ह्युमन राईट्स मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने मुक्ती संग्राम लढ्यातील स्वातंत्र्यसैनिक, वीर माता, वीर पिता, वीर पत्नी यांचा सत्कार करण्यात आला. प्रणवशी मंगल कार्यालयामध्ये या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या संदर्भातील हा वृत्तांत तुम्ही पाहता. देशभरातून आलेल्या प्रतिनिधींचे व प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांचे अशा पद्धतीने भव्य सागर यावेळी करण्यात आले. गुलाबांची उधळण, पुष्पाची उधळण करीत यावेळी या मान्यवरांचे स्वागत भव्यतेने यावेळी करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते यावेळी दीप प्रज्वलन करण्यात आले. देशभरातून आलेले वीरमाता, वीरपत्नी व स्वातंत्र्यसैनिक यांच्या हस्ते यावेळी दीप प्रज्वलन करण्यात आले. रवींद्रजी येळूरकर साहेब या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात होते आहे. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती व ब्रिक्स ह्युमन राईट्स मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा देखणा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. सर्वच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन करण्यात येत आहे. अतिशय देखणा सोहळा आपल्या सर्वांच्या समक्ष या ठिकाणी संपन्न होत आहे. उपस्थितीमध्ये आज स्वातंत्र्य सैनिक, वीर माता, वीर पत्नी यांचा सन्मान होत आहे. या सोहळ्यासाठी राष्ट्रीय सेक्रेटरी सुबोध कुमारजी बिहार, राष्ट्रीय सेक्रेटरी अनिल मिश्रा जी झारखंड प्रदेशाध्यक्ष राजेंद्र कुमार, ओडिशा अध्यक्ष राम बेहरा, पंजाब अध्यक्ष तेज प्रकाश खासा हे
बाहेरची मंडळी आणि आमची अरुणदेवी हे पण आलेली. अरुणदेवी काय ना? याने सफलता सिंह कुठे होत्या झारखंडचे आमचे प्रदेश अध्यक्ष आहेत बघी. हे सर्व आज या सन्मान सोहळ्यासाठी लातूरला आलेले आहेत. आज संघटनेचं कार्य पूर्ण भारतवर्षामध्ये चालू आहे. सुरेंद्र पाल आमचा हा मराठवाडा, हैदराबाद आणि कर्नाटकाचा काही भाग हा निजामाच्या कब्जामध्ये होता. त्यासाठी आमच्या ज्या बहादर स्वातंत्र्य सैनिकांनी निजामाच्या विरोधात लढा दिला आणि आम्हाला आज मुक्त केलं. म्हणून दरवर्षी आम्ही हा सोहळा मोठ्या दिमाखात साजरा करीत आहोत. वयोवृद्ध असल्यामुळं यांना सन्मान करून या ठिकाणी आपण निरोप देणार आहोत. मागे ग्रुप येत नाही. या पाठीमागे सर्व सर, या पाठीमागे त्यानंतर केशवती यायचं आहे वत्सलाबाई विश्वनाथ मुळे. वीरपत्नी वत्सलाबाई विश्वनाथ मुळे. माजी सैनिक समाधानजी जाधव. माजी सैनिक समाधानजी जाधव जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे. सत्तर मूर्ती समाधानजी जाधव. सत्कार होत आहे माजी सैनिक समाधानजी जाधव यांचं. जी जम्मू कश्मीर आपसे गुजारिश है कि आप यहाँ सरकार करें. स्वातंत्र्य सैनिक आहे ज्यांनी भारताच्या अखंडतेसाठी सर्वांनी जाऊन
लातूर येथे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती एवं ब्रिक्स मानवाधिकार मिशन आणि अखिल भारतीय लघु उद्योग विकास संघटनेच्या वतीनं 2 दिवसीय मराठवाडा मुक्ती संग्राम सोहळा लातूर प्रणव श्री मंगल कार्यालय इथे संपन्न एक सत्र झालेलं आहे। या सत्रामध्ये आम्ही बऱ्याच विषयाला छेडलेलं आहे। त्यात प्रामुख्यानं पाकिस्तानच्या जेलमध्ये जे भारतीय देशभक्त होते तर यांना अर्थसहाय्य द्यावं अशा प्रकारची मागणी या निमित्तानं आम्ही केलेली आहे। त्याचबरोबर ज्या वीर माता वीर पत्नी यांचा सन्मान आजच्या या पहिल्या सत्रामध्ये केलेला आहे। जे स्वातंत्र्य सैनिक आहेत ज्यांच्यामुळं मराठवाडा मुक्त झाला यांचाही सन्मान आम्ही केला आहे। त्याचबरोबर एक महत्त्वाचा विषय आजच्या दिवसामध्ये मी बोललो। तो विषय असा आहे की महिलांना मी असं बोललो की तुमच्या पर्समध्ये टिकली लिपस्टिक मोबाईल पैसे कंगवा ह्या वस्तू न ठेवता तुमच्या पर्समध्ये मिरच्याची पूड आणि तेजाबची बाटली ठेवा। आता तुम्हाला कुठलाच राजकीय पक्ष पोलीसवाला किंवा प्रशासन मदत करणार नाही। बदलापूरच्या घटनेमध्ये हे स्पष्ट झालेलं आहे की एका चिमुरडीवर झालेल्या बलात्काराबद्दल 2-2 लाख लोक रस्त्यावर आले। 12-12 घंटे या लोकांनी गुन्ह्याची नोंद केली नाही आणि म्हणून माझ्या सगळ्या ताईनो आता तुम्हाला देव वाचू शकत नाही। तुमचा देव म्हणजे मिरच्याची पूड आणि तेजाबची बाटली अशा प्रकारचा विषय मी जाहीर केला। आणि 10-5 राज्यामध्ये जे लोक तुमच्यावर चालू झालेले आहेत ज्या लोकांची नजर तुमच्यावर वाईट आहे अशा लोकांच्या विरोधामध्ये आपण हे पाऊल उचलावं अशा प्रकारचं बोललो। दुपारी राष्ट्रीय बैठक आहे आणि उद्या सन्मान सोहळा उद्या सकाळी आयोजित करण्यात येणार आहे। ज्या लोकांनी गेल्या वर्षभरामध्ये संघटनेचं कार्य केलं ज्या लोकांनी तलाठी ग्रामसेवक यांना सस्पेंड केलं अशा लोकांचा सन्मान उद्या सकाळी 10 वाजता होणार आहे। धन्यवाद।